नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा अभयांतची हे विश्व जगावी प्रसन्न भावे जन हे आवगे अभयांतची हे विश्व जगावी प्रसन्न भावे जन हे आवगे कश्मळ सारे दूर करा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा परमार्ग हे जीवन भावी मंगल मंगल हृदयी यावे परमार्ग हे जीवन भावी मंगल मंगल हृदयी यावे परम प्रीती यावी घरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परज्ञानाचे करण्य मंथन अंतरात हो तुझेची चिंतन परज्ञानाचे करण्य मंथन अंतरात हो तुझेची चिंतन भक्तीने उद्धार करा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा दंडवत प्रणाम। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज भगवान श्री चक्रधर स्वामी की जय हो। श्री चक्रपाणी सेवा मंडळ राजगोपाल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या नियमानुसार होत असलेला हा प्रारंभ त्या प्रारंभाला माझेकडून थोडासा वेळ झाला त्याबद्दल सर्वप्रथम आपणाकडून क्षमा मागतो। काल आपला विषय आला ही चक्रधरांचं काय आई धनत कोणाच्या ही चक्रधरांचं दैवीचा घोघाट कृपेचे भोळत्व या दोन गोष्टी पार पडल्या। कृपेच्या भोळत्वामध्ये ही चक्रधर स्वामी अव्यक्त परमेश्वराचा असा एक कार्यक्रम आहे, अशी त्यांची एक पद्धत आहे, असा एक त्यांचा त्यांनी असा वसा उचललेला आहे की जेव्हा जरी अव्यक्ती कार्य नाही, जरी अव्यक्त परमेश्वर कार्यरूप नाही असं आपण म्हणतो, व्यक्तमंत परमेश्वर वास्तू उद्धाराचं कार्य करतो, जीवांच्या उद्धाराचं कार्य व्यक्तमंत परमेश्वर म्हणजे श्री चक्रधर स्वामी उपलक्षणे फक्त व्यक्तमंत परमेश्वर करतात।
पण त्याच्याही अगोदर आमच्या अव्यक्त परमेश्वराला निराकार परमेश्वर त्याला प्रवृत्ती होते, तेव्हाच पुढे कार्यवाही सुरू होत असते. आता कृपेच्या दृष्टीने ही कृपेमुळे अव्यक्त परमेश्वराच्या ठिकाणी असलेली जी कृपा, जर जवळ नसती कृपा तर उदासा मायबापा कैसे आपले. पण जर परमेश्वराच्या ठिकाणी कृपाशक्ती नसती, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की शक्ती आणि शक्तींची समृद्धी अव्यक्त स्वरूपी असते. शक्ती वेगळ्या, शक्तींचं सामर्थ्य वेगळं, आणि शक्तींच्या सामर्थ्याची समृद्धी ईश्वर स्वरूपी असणे ते सामर्थ्य वेगळं. हा प्रकार मी काल तुम्हाला सांगितला. तर ही जी पद्धत आहे, त्या ही कृपा आहे, त्या कृपा शक्ती वेगळी आणि कृपाळू स्वरूप वेगळं. कृपाळू स्वरूप आहे म्हणून कृपाशक्ती आहे, किंवा कृपाशक्ती आहे म्हणून कृपाळू स्वरूप आहे. पण असं नाही म्हणता येणार. कृपाळू स्वरूप आहे म्हणूनच कृपा आहे, कृपाशक्ती आहे म्हणून कृपाळू स्वरूप आहे असं म्हणता येणार नाही. त्या शक्तींना जास्त प्राधान्य नाही देता येणार. कारण आपल्याला प्राप्ती शक्तीची करायची आहे काय? ईश्वर स्वरूपी असणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींची प्राप्ती करण्याकरता आपण हा वास्तविक पसारा मांडला का? नाही. आपल्याला ईश्वर स्वरूपाची प्राप्ती करायची आहे म्हणून कृपाळू स्वरूपाला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं. मग ते कृपाळू स्वरूपाला आणखी कार्य कोणतं की वास्तविक अवतार घेणे, अव्यक्ताला वास्तविक अवतार घेऊन मातृ एखाद्या बाकीच्या कुठेतरी अवतार घ्यायचा असला तर उल्लेख होणे, मातृ परमेश्वराला अवतार घ्यायचा असला तर वास्तविक उल्लेख घेणे, उल्लेख होणे, उत्पन्न होणे. मग उल्लेख वाचली वाचली त्या मातेला वाचली काय होते, मातृत्वाचं फळ होत असते. तसंच आणखी अव्यक्त स्वरूपाचं एक महत्त्वाचं कार्य असं आहे की नित्य नरकीच्या जीवांना वास्तविक मुहूर्त एक विसावा देणे. इतकं कृपाळू स्वरूप आहे. कितीही वास्तविक इकडे जीवाने, या जीवाने कितीही वास्तविक दुष्टक्रिया केल्या, अनिष्टक्रिया केल्या, कुणावर वास्तविक अनुसरण्याचा घात केला, ज्ञानाचा घात केला, ईश्वरापर्यंत त्याची फी उरली, असे जे जीव आहेत माझ्यासारखे दुष्ट असे जे जीव आहेत ते जीव नित्य नरकाला जातात. त्यांना प्राप्ती कोणती? नित्य नरकाची. मग नित्य नरकाची म्हटल्यानंतर आणखी ते नित्य नरक म्हणजे कोणपर्यंत असतात? जोपर्यंत सृष्टीची मर्यादा तोपर्यंत वास्तविक त्या नित्य नरकाचा भोग त्यांना भोगावा लागतो. तरीही अव्यक्त परमेश्वर दुःख देखो न सकती, नित्य नरकीच्या जीवांचे दुःख देखो न सकती. त्याच्यामुळे कृपाशक्तीमुळे कृपेचं बळत्व जे आहे ते व्यक्ती आहे, अव्यक्ती देखील आहे. म्हणून त्या मुहूर्त एक विसावा, त्याला मुहूर्त एक विसावा म्हणजे अव्यक्त परमेश्वर वास्तविक नित्य नरकीच्या जीवाचं दुःख देखो न सकती. आणि म्हणून काय करतात परमेश्वर? एक मुहूर्तभर चिंतन करतात. कशाचं चिंतन करतात? त्या जीवांचं चिंतन करतात. मुहूर्त म्हणजे जवळजवळ 2 घटिका. एक घटिका म्हणजे 24 मिनिटे, 2 घटिका म्हणजे 48 मिनिटे. कमीत कमी 48 मिनिटं ही वास्तविक त्याला काय होतो? विश्रांती मिळते. नित्य नरकाचे दुःख म्हणजे अत्यंत त्याचं वर्णन कोणीच करू शकत नाही. तर हे वास्तविक कृपेच्या बळतामध्ये हा एक प्रकार आहे, म्हणून परमेश्वराची कृपा आहे. आता पुढचा प्रकार असा आहे, दैवीच्या गहूगवात कृपेचे बळत्व आणि ईशाळत्वाचा स्वीकार. हा तिसरा प्रकार. ईशाळत्वाचा स्वीकार म्हणजे जर परमेश्वराने तुम्हाला ज्ञान देण्याकरता कृपा केली, कृपेने वास्तविक काय करतात? ज्ञान देतात, अनुसराला वास्तविक तुम्हाला उद्युक्त करतात, प्रेरित करतात, तुमच्या अनुसरणाची अडचणी असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करतात, ज्ञानाला जे अडचणी असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करतात. हे कशामुळे करतात? कृपेमुळे करतात. आणि इतकं करूनही जर तो जीव पात्र झाला नाही तर मात्र त्याची काय येते? परमेश्वराला खंती येते. त्याच्याविषयी परमेश्वर ईशाळू होतात. ईशाळू होणे म्हणजे जसे ईशाळूचा दृष्टांत आमच्या श्रीचक्र स्वामींनी दिलेला आहे. ईशाळू म्हणजे जसं एखादं पती पत्नी असतात, पतीचा पत्नीवर जास्तीत जास्त विश्वास नसतो किंवा तिच्यावर जास्तीत जास्त तो निग्रह ठेवतो. कुठेही व्यापारानिमित्त बाहेर गेल्यानंतर तो तिला त्याच्या मनात असलेला जो संशय असतो त्या संशयामुळे तो वास्तविक आपल्या खिडकीतून पाहतो, बाहेर जाण्याचं निमित्त करतो, खिडकीतून पाहतो, इकडून तिकडून पाहतो, कुणाला विचारतो. पण शेवटी तो वास्तविक व्यापाराला गेल्यानंतर, आपल्या कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर ही देखील काय करते? ही पतिव्रता असते. पतिव्रता असताना देखील पतीचा वास्तविक त्याला पतीला ईशाळू, पण त्याचा विसाळ आपण नाही म्हणतो, मराठी शब्द आपल्या इथे पहा
तो माझा इसराळच करतो. अडाणी शब्द आहे आपला. तो माझा इसराळ करतो. इसराळ करतो म्हणजे माझा द्वेष करतो, माझ्या विषयावरती तिरस्कार करतो, माझ्यावर वास्तविक त्याची निगराणी असते अशा पद्धतीने. मग ती काय करते बिचारी, रस्त्याने काही वास्तविक कोणी लग्नाची मिरवणूक झाली, आणखी काही शोभायात्रा झाली तर तिला असं वाटते पाहावं म्हणून ती ह्या खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न करते. तर शेजारच्या ज्या बाई असतात, शेजारच्या ज्या सोबतीने असतात, ते म्हणतात तुझ्या नवर तर कामावर गेला, तुला बाहेर येऊन ही मिरवणूक पाहायला काय हरकत आहे. पण ती म्हणते नाही, तो वास्तविक तो कुठेही जरी गेला तरी त्याचे चित्त माझाची साई असेल, मी नाही आहे. म्हणजे ईशाळू, याला म्हणतात ईशाळू. तसं परमेश्वराला काय येते, खंती येते. आपण जर त्याच्या कृपेला पात्र झालो नाही, अनुसरणाला पात्र झालो नाही, ज्ञानाला पात्र झालो नाही, बोध संचाराचे जे अडथळे असतील ती अडथळे निवारण करण्याकरता आपण वास्तविक काही इष्टक्रिया केली नाही, तर वास्तविक म्हणजे कृपेने वास्तविक सगळ्या क्रिया तो वास्तविक पुढे ठेवतो, तुम्हाला उपस्थित करून देतो, उपलब्ध करून देतो. पण तरीही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आज नाही उद्या करू, आज नाही अनुसरायचं उद्या अनुसर, आज नाही आपल्याला बोध झाला तर अर्थ नाही उद्या बोध होईल. आणखी हे अधिकरणं काय, आणखी पुष्कळ अधिकरणं त्यांच्या आजच पुथे ऐकायला गेले पाहिजे का, आजच वास्तविक देव करायला गेलं पाहिजे का, आजच यात्रेला गेले पाहिजे का, जाऊ आणि अशी जी आपल्या ठिकाणी जी वास्तविक भावना असते त्यामुळे वास्तविक परमेश्वराला खंती येते. याला म्हणतात ईशाळू. हे ईशाळू पण वास्तविक परमेश्वराचा काही कशामुळे आहे, कशाकरता केलं, कृपेला तुम्ही परमेश्वराच्या कृपेला पात्र झाले नाही म्हणून परमेश्वराला खंती येते आणि म्हणून परमेश्वर तुमचा ईशाळ करतात. तोंड पाहत नाही, प्रसंगी तोंड देखील पाहत नाही. आणि म्हणून जी इष्टक्रिया वास्तविक समोर आली असेल ती इष्टक्रिया आपण चुकवू नये. साधी जरी असेल, देवपूजेची असेल, पोथीची असेल, आणखी एखाद्या साधूला अन्नदान करण्याची इच्छा असेल, तर जो प्रसंग आला आहे, जी वास्तविक आपली काय परिस्थिती समोर आलेली आहे, प्रसंग निर्माण झाला आहे, उपलब्ध झाली ती क्रिया आपण डावलायची नाही. डावलली तर वास्तविक देवाला खंती येते. ईशाळूता, याला म्हणतात ईशाळूता. देवीचा घोघाट, कृपेचे बाहुल्य, आणि तिसरा प्रकार कोणता, ईशाळूत्वाचा स्वीकार, मुद्दाम स्वीकार केला. जर खंतीचा स्वीकार आमच्या श्री चक्रवर्ती स्वामींनी केला नसता तर एकाही जीवाचा उद्धार झाला नसता. सगळ्यांनी वाघारा ढिला केला असता. वाघारा म्हणजे लगाम ढिला केला असता आणि कसे इतर सैरा भैरा होते ते केले असते. आणि म्हणून इष्टक्रिया करण्याकरता वास्तविक परमेश्वराने काय केलंय, मुद्दाम ईशाळूत्वाचा स्वीकार केला. म्हणजे ईशाळूपणाचा स्वीकार केलेला आहे. म्हणून ईशाळू खंतीचा स्वीकार केला नसता तर एकाही जीवाचा उद्धार झाला नसता. मग खंतीचा स्वीकार परमेश्वराला करावा लागला. हा झाला ईशाळूत्वाचा स्वीकार. आता पुढे रवीचा घोघाट, कृपेचे बाहुल्य, ईशाळूत्वाचा स्वीकार. आता जो धर्माचे रसद पहा, सर्व अवतार आहेत हो. प्रत्येक अवतार अव्यक्त येऊन वास्तविक जीवांचा उद्धार करण्याकरता सगळे अवतार आलेले, अनंत अवतार आलेले आहेत सृष्टीमध्ये. या ब्रह्मांडामध्ये एक गोष्ट आणखी ध्यान ठेवायची, या ब्रह्मांडातील अवतार दुसऱ्या ब्रह्मांडात जात नाही. या ब्रह्मांडातील जो अवतार आहे तो त्या अवताराने ह्याच ब्रह्मांडातील जीवांचं उद्धारण करायचं आहे. त्याला दुसरीकडे जाण्याची मुभा नाही. कोणाची मुभा नाही, कोणाची, अव्यक्त परमेश्वराची. अव्यक्त परमेश्वराने आता तसं पाहिलं, साकाराकार शून्य, व्यक्तमंत परमेश्वर आणि अव्यक्त परमेश्वर दोन्ही एकच आहे. तरीही थोडा भेद आहे. भेद जर नसता तर अव्यक्त परमेश्वराने आपला ज्ञान द्यायला काय हरकत आहे. अव्यक्त परमेश्वराने वास्तविक तुमच्या खंतीचा तुमच्या वास्तविक अनिष्ट क्रियेचा वास्तविक परिहार करायला काय हरकत आहे. आणि अव्यक्त परमेश्वराने तुम्हाला बोध दातृत्व करावं, अव्यक्त परमेश्वराने तुम्हाला अनुसरायला जावं. करतात का अव्यक्त परमेश्वर? नाही. असे काही भेद, सूक्ष्म भेद आहेत. तरीही साकाराकार शून्य, साकार परमेश्वर असो किंवा वास्तविक आकारहीन परमेश्वर असो, म्हणजे अव्यक्त परमेश्वर असो, दोन्ही कसे आहेत, समान आहेत. म्हणण्याचा मुद्दा असा की अव्यक्त परमेश्वराने ईशाळूत्वाचा स्वीकार करून आपल्याला काय केले, आपल्याला ठिकाणावर आणण्याकरता त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे. आता जीवधरणाचं व्यसन म्हणजे कसं, जीवांत अव्यक्त परमेश्वराने सगळ्या अवतारांना जीवांचा उद्धार करण्याकरता वस्तू आपल्या या ब्रह्मांडात पाठवलं. अनंत अवतार आहेत.
सगळे अवतार पाठवले, पण फक्त जर काय आहे, अवतार आणि वास्तविक भेद केलेले आहे. 12 विषय अवतार झाले. एकच सगळे उभयदृष्टी नाहीत, सगळे उभयदृष्टी नाहीत. कारण का सगळ्या जीवांचा अधिकार, सगळ्या जीवांचा अधिकार सारखा नाही. तुमचा अधिकार वेगळा, माझा अधिकार वेगळा. मला कधी काल परवा सांगितले, मला नाही सांगितलं. आमच्या श्री चक्रधर स्वामींनी कुठेतरी वास्तविक असा प्रसाद देत असताना भट्टवासांना सांगितलं, हा प्रसाद सगळ्या भक्तिजनांना ओपा. तो दिला. भक्तिजनांना वास्तविक देत असताना एक 7 वर्षाची मुलगी सोंदीवर बसली होती, ओट्यावर बसली होती मंदिराच्या. तिथे बसली असताना ती छोटी आहे म्हणून इतकाच प्रसाद दिला, इतकाच प्रसाद दिला. तर वास्तविक श्री चक्रधर स्वामींनी भट्टवासाकडे इशारे वजा पाहिले. भट्टवास ओळखला. आणि तरीही स्वामी काय म्हणतात, अवघ्या सईचा ओपा. अवघ्या सई पण म्हणजे मोठ्या नाही, जसा ज्या मापाने प्रसाद दिला तेवढ्या प्रमाणात तिलाही प्रसाद द्या. का? कारण ती पुरभजनाचा अधिकार तिला घडलेला होता. ती पुरभजनाधिकारी होती. तिला प्रेम वास्तविक परमेश्वर देणार होते. आणि आता आपल्यामध्येही वास्तविक कदाचित कोणी प्रेमाधिकारी असतील, कोणी आणखी उच्च प्रतीचे असतील, मग सर्वांचा अधिकार सारखा नाही. फक्त परमेश्वर जाणतात. तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही. तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही म्हणून काय करायचं आहे आपण? सर्वाभूती वास्तविक सारखी भावना ठेवायची. ज्ञानी अनुसरणे वगैरे जी असतील बोधवंत वेद होतं. अन्य भजन नाही. अन्य भजन सोडून आपले जे अनुसर वेदवंत आहेत, नामधारक आहे, वासनिक आहे, बोधवंत आहे, अनुसरले आहे, ज्ञानी आहे, भक्त आहे, जेवढे कोणी असतील त्या सर्वांच्या ठिकाणी वास्तविक सारखी क्रिया करायची. विषमता नको. हा मोठा मंत्र आहे म्हणून याची पूजा जास्त करा, हा लहान मंत्र आहे याची पूजा कमी करा. ही जी भावना आपल्या याच्यात आलेली आहे. आणि हा प्रश्न वास्तविक त्या काळामध्ये छेडला होता की बाबा असं कसं. आपण वास्तविक श्री चक्रधर स्वामी आपल्याला असं म्हणतात, सर्वांचा अधिकार सारखा नाही. कोणत्या दृष्टीने त्यांची इष्टक्रिया जी असते ती त्या क्रियेने वास्तविक ते परिपूर्ण नाही. कुणी वास्तविक प्रेमाचे अधिकारी असतात, कुणी कसे त्या बुद्धीप्रमाणे. असे वास्तविक सर्वांचा अधिकार सारखा नसल्यामुळे वास्तविक काय करायचं असते की आपण सर्वांच्या ठिकाणी सारख्या बुद्धीने पाहायचं. जरी त्यांचा अधिकार सारखा नाही तरी आपण त्यांच्या ठिकाणी समानतेने क्रिया करायची. आता प्रश्न झाला कोणता? आम्ही जो प्रश्न छेडला त्याचं बाबांनी सुंदर उत्तर दिलं. बाबांनी असं उत्तर दिलं आम्हाला की जरी वास्तविक सर्वांचा अधिकार सारखा आहे तरीही हा ज्ञानी आहे, हा बोधवंत आहे, हा वेदवंत आहे, ही गोष्ट ओळखण्याची, ही बाब ओळखण्याची कला ज्ञानीमध्ये असते. तो बोधवंत काहीसे ओळखावा. आमचे पक्षकार म्हणतात तो बोधवंत काहीसे ओळखावा. बोधवंत असा असतो की त्याला वास्तविक स्वस्थता असते. मला वास्तविक मला ज्ञान झालेलं आहे, मी वास्तविक ईश्वराचा लाडका आहे, मला ईश्वर प्राप्ती होईलच. मी जर आचरण व्यवस्थित केलं तर मला ईश्वर प्राप्ती होईलच. ही जी वास्तविक भावना असते ती बोधवंतांच्या ठिकाणी असते. ही भावना असते. आणि जे अधिकरण असतात ते अधिकरण वास्तविक याच्यापेक्षा उच्च प्रतीचे असतात. आभार जोडलेला असतो. आणि आभार जोडलेला असून ते वास्तविक अन्नदानाच्या क्रियेला किंवा आणखी कोणत्या ज्ञानदानाच्या क्रियेला सगळ्यांना वास्तविक ते अधिकार, सगळ्या जीवांचा अधिकार ते ओळखतात की हा वास्तविक आत्ताच अनुसरलेला आहे. हे तर बरोबर आहे. याला आत्ताच वेद, हा आत्ताच परमार्गामध्ये याने प्रवेश केलेला आहे. याला आत्ताच वेद झालेला आहे, याला आत्ताच बोध झालेला आहे. हे सगळं ते अधिकारी ओळखतात. आणि म्हणून थोडीशी विषमतेने तुझ्या वेदवंतापेक्षा बोधवंत थोड, बोधवंतापेक्षा अनुसरला थोड, अनुसरल्यापेक्षा ज्ञानी थोड, ज्ञानीपेक्षा चरण ज्ञानी थोड, असे काही क्रम आहेत. ते वास्तविक अधिकाऱ्याला ओळखू येतात. आपल्याला ओळखू येतीलच असं नाही. म्हणून आपण काय करायचं? समानतेची क्रिया करायची. बरोबर आहे. सांगण्यास तात्पर्य असं की हा जो वास्तविक जीवोद्धरणाचा जो प्रकार आहे तर परमेश्वर वास्तविक जीवांचा उद्धार करण्याकरता सगळ्या अवतारांना पाठवत आहे. त्यामध्ये 12 विषय अवतार आहेत. 12 विषय अवतार डोळ्यापुढे घ्या. म्हणजे वास्तविक किरणचे अवतार आहेत 4, देव अवतार आहेत 4, मनुष्य अवतार आहेत 4, आणखी परत त्यामध्येच हे झाले 12 विषय. त्यामध्येच वास्तविक आणखी कोणते की वास्तविक पुरीचे 4 पात्र. हे समजले तुम्हाला? पुरीचे 4 पात्र म्हणजे वास्तविक ज्यांनी उभय शक्तीचा स्वीकार केला आहे, ज्यांनी उभय शक्तीचा स्वीकार केला असे उभय दृश्य आहेत ते पुरीचे पात्र आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी जर आपल्याला भजन घडलं तर पुरभजनाधिकार निष्पन्न होतो. आणि ते त्या पुरभजनाधिकाराच्या, त्या पुरभजनाच्या अधिकाराने, त्या अधिकारामुळे आपल्याला परमेश्वरापासून प्रेमाचा संचार होतो. यथा बैसा, यथा आपले उद्धव देव, यथा कुंती मावसा, यथा रुक्मिणी, असे काही जे प्रेमी आहेत ते
तर हे झाले 12 अवतार. एक शेवडा परदेशा अवतार, एक शेवडा परदेशा अवतार. याच्या ठिकाणी जर भजनाधिकार घडला तर एक कळी तर एक समजा 16 आणे आहे, 16 आणे जुने पैसे, किंवा आताचे नवे पैसे म्हणजे 100 पैसे. 100 पैसे म्हणजे 1 रुपया. त्यानंतर 25 पैसे, 50 पैसे आणि 75 पैसे आणि पूर्ण रुपया. तर 25 एक शेवडा परदर्शावताराच्या ठिकाणी जर तुम्हाला अन्नदानाची क्रिया जर घडली तर 25 पैशाप्रमाणे त्याला म्हणतात एक कळीचं प्रेम तुम्हाला परत म्हणजे त्याला असे प्रेमात त्याला परमेश्वराची मूर्ती भितरी परमेश्वराचा स्वरूप दिसतो. आलं का जरा. आणि दोन आच्छादीचा आच्छादीचा अवदृष्टा जो आहे उदाहरणार्थ चक्रपाणी अवतार यांच्या ठिकाणी जर तुम्हाला भजन घडलं तर वाचत 2 कळकीचा प्रेमाची निष्पत्ती होते. 2 कळकीचे म्हणजे 50 पैसे म्हणजे याच्यापेक्षा जास्त वास्तू ईश्वर स्वरूप तुम्हाला श्रीमूर्ती भितरी ईश्वर स्वरूप जास्त प्रमाणात तुम्हाला दिसेल. आता आमचे जे श्रीचक्र गोविंद प्रभू आहे हे आचार्य परदृष्टा अवतार आहे. त्यांच्या ठिकाणी जर भजनाधिकार घडला तर किती 3 कळकीचे प्रेमाधिकार म्हणजे 75 पैसे म्हणजे तिथे यांच्यापेक्षाही जास्त श्रीमूर्ती भितरी स्वरूप यांच्यापेक्षा त्यांना जास्त दिसेल. आणि चौथा म्हणजे उभयदशी अवतार. उदाहरणार्थ श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्री दत्तात्रय प्रभू, श्री चक्रधर असे जे उभयदशी अवतार असतील त्या उभयदशी अवताराच्या ठिकाणी तुम्हाला अन्नदानाची क्रिया घडली, भजनाधिकार घडला तर तुम्हाला 14 कळकीचं प्रेम. तेव्हा एकांतिके भक्त रुक्मिणी औसा विषय प्रेमी होती. उद्धव देव, तुमचे मांसा असे जे वास्तविक जे पुरुष होऊन गेले, महापुरुष होऊन गेले त्यांना ईश्वर पासली भजन उभयदशावताराच्या ठिकाणी भजनाधिकार घडलेला होता. तर असे हे वास्तविक आणि हे जे अवतार आहे यांच्या ठिकाणी भजनाधिकार घडल्यानंतर आपल्याला प्रेम उत्पन्न होईल, ज्ञानाधिकार निष्पन्न होईल. मग या ज्ञानाधिकार निष्पन्न झाल्यानंतर आपण वास्तविक उद्धरणाच्या मार्गाने जाऊ. परमेश्वराची इच्छाच अशी आहे की जीवांचा उद्धार करणे. जीवांच्या उद्धाराकरता ह्या गोष्टी पृथक गोष्टी केलेल्या आहेत. कशाकरता आपले अधिकार भिन्न आहे, सर्वांचा अधिकार सारखा नाही आणि म्हणून वेगवेगळ्या अधिकारानुसार आपल्याला वास्तविक परमेश्वराने काय केले, ज्ञान दिलेले, ते वास्तविक जाण दिलेली आहे आणि त्याची इष्टक्रिया आपल्याला प्रदान केली आहे. हे आता जीवधरण हा जो जीवधरणाचा जे श्री चक्रधर स्वामी आहे, श्री दत्तात्रय प्रभू आहे, आपले श्रीकृष्ण चक्रवर्ती आहेत, हे जरी 14 कळके यांच्या ठिकाणी भजन घडल्यानंतर 14 कळकेचं 4 कळकेचं 14 कळकेचं प्रेम जरी निष्पन्न झालं तरी या सर्वामध्ये आमच्या श्री चक्रधर स्वामींचा विशेष आहे. का? कैवल्याचा डांगोरा न फोकरवे आणि का अवतारा एका श्री चक्रधरा वाचून न्या. कैवल्याचा डांगोरा मी आम्ही वास्तविक कैवल्य देतो, कैवल्य दान देतो असं म्हणण्याचा अधिकार फक्त आमच्या श्री चक्रधर आहे. श्रीकृष्ण चक्र एका बाण वेळी फुल याची म्हणजे त्यांनी वास्तविक काय केलं, बाणाचा वापर केला, तीक्ष्ण शहरांचा वापर केला, धनुष्य बाणांचा वापर केला, कधी चक्र सुदर्शन चक्राचा वापर केला. एका बाणवेळी फोडावायचे व्यसन म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती. एका पारधीचे व्यसन कुणाला, श्री दत्तात्रय प्रभूला, आणि एका पारधीचे व्यसन आणि एकाला फक्त काही विशिष्ट क्रिया करण्याची झाडू खराटा याचंच व्यसन आणि एकाला वास्तविक वेळसपणाचे व्यसन. पण जीवधरणाचं व्यसन कुठे आहे? फक्त श्री चक्रधरांच्या ठिकाणी. श्री चक्रधरांच्या ठिकाणी जीवधरणाचं व्यसन आहे. कारण सर्व अवतारामध्ये हाच अवतार श्रेष्ठ याने जीवधरणाचा व्यसनाचा स्वीकार केलेला आहे. हे देखील वास्तविक काय आहे, ही देखील आमच्या श्री चक्रधर स्वामींची काय आहे विशेषता. ही चौथी का 5वी विशेषता. तर गर्वीचा घोघट, कृपेचे बळत्व, विशाळत्वाचा स्वीकार आणि जीवधरणाचे व्यसन. आता 5वं काय, अयोग्याचे योग्य करते, योग्याशी परमेश्वर ज्ञान देते. समजा एखादा अयोग्य पुरुष आहे, माझ्यासारखा एखादा अयोग्य पुरुष आहे, त्याला काही वाटते भूत भंडारीकार घडलेला नाही. मग इतर अवतार काय करतात, एक तर अयोग्य जे असतील त्यांना योग्यच करतील, योग्य असतील त्यांना ज्ञानच देतील. पण अयोग्य असून योग्य करणे हा वसा फक्त आमच्या श्री चक्रधर स्वामींनी विचारलेला आहे. म्हणून अयोग्यात ते योग्य करतील, योग्याशी परमेश्वर ज्ञान. या दोन्ही गोष्टी श्री चक्रधर स्वामींनी स्वीकारतात. अयोग्य पुरुष असेल त्याला घडवून मढवून त्याला ज्ञान देतील, त्याला घडवून मढवून प्रेमाचा अधिकार घडवतील, आणखी काही इष्टक्रिया घडवतील आणि मग नंतर योग्य झाल्यानंतर योग्य झालं की मग त्या योग्य पुरुषाला ज्ञान देतील, प्रेम देतील
आणखी वास्तविकची जी दानं असतील ती दानाची. पण इथे आपला प्रामुख्याने विषय कोणता आहे? फक्त एक जीवन धरणाचा. म्हणून ज्ञान किंवा प्रेम हे झालं ध्यानात आलं. म्हणजे हे झालं चौथं जीवन धरणाचं. जीवन धरणाचा विषय फक्त आमच्या श्री चक्रधर स्वामींचा आहे. आणि म्हणून आम्ही श्री चक्रधर स्वामींना जास्तीत जास्त काय द्यायचं आहे? कुंकू कोणाच्या नावाला लावायचं आपल्याला? श्री चक्रधराच्या नावाने. आपण सौभाग्यपणा आपल्याला जो सुभगपणा आलेला आहे तो श्री चक्रधरामुळे आलेला आहे. त्यांना बाणवीर त्यांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीचं व्यसन वेगळं आहे, श्री दत्तात्रय प्रभूचं व्यसन वेगळं आहे. एकाला सुख खराटा हाती घेण्याचं व्यसन आहे, एकाला फक्त वेळेपणा करून वेळा करण्याचं व्यसन आहे. पण आमच्या ठिकाणी फक्त जीवांचा उद्धार करणे हेच व्यसन. कवणा काय कवणी व्यसन हेच जीव उद्धरी जाती हेच व्यसन. हे पाचवं वैशिष्ट्य आमच्या श्री चक्रधर बाबाचं आहे. आता 6वं वैशिष्ट्य कोणतं सांगता येईल कोणाला? हे हो जाणे पण जाऊ नये. हे हो जाणे. इतर अवतारापासून जर दान वर्तलं तर ते दान कदाचित फळे होऊ शकते. आमच्या अवतारापासून किंवा देवतेपासून काय देवतेपासून जर स्थिती आली तुम्हाला थोडं स्पष्टीकरण करतो. एखाद्या ब्रह्मांडस्थिर ठिकाणी आहे त्या ज्ञान विग्रह एखादा देवतेचा ज्ञान विग्रह आहे, देवतेचा अवतार आहे. ज्ञान विग्रह म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू? देवतेचा अवतार आहे, ज्ञानी अवतार आहे. त्याच्या ठिकाणी जर आपल्याला भजन जर घडलं तर तिच्या ठिकाणी 3 पात्रता असतात. किती पात्रता असतात? तर अशा 3 पात्रतेच्या अनुरोधाने आपल्या 3ही पात्रतेचं इष्टक्रिया त्याचं फळ मिळत असतं. कोणतं? त्याच्या ठिकाणी काय? स्वरूप पात्रता आहे, लेप पात्रता आहे, आणखी कोणती पात्रता आहे? सांगा ताई. कृष्णप्रिया. आणखी कोण? तुम्ही. 3 पात्रता. लेप पात्रता, आणखी ज्ञान पात्रता आणि स्थिती पात्रता. स्वरूप पात्रता, लेप पात्रता, स्वरूप पात्रता आणि ज्ञान पात्रता. 3 पात्रता आहे. लेप, स्वरूप आणि ज्ञान. लेप पात्रता म्हणजे त्या ज्ञान विराचं जसं शरीर असेल त्याच्या ठिकाणी जर आपल्याला भजनाधिकार घडला कोणत्याही हेतूने सहेतूक बरं का निरितूक नव्हे सहेतूक जर अधिकार घडला तर त्याच्यामुळे काय होईल? 3 गोष्टी उत्पन्न होतात. आपल्या त्याच जातीचा एक आपला विवेक मिळेल, मनुष्यदेह मिळेल, त्याचा हरकत त्याच देहामध्ये आपल्याला मनुष्यदेह मिळेल. आणि दुसरं म्हणजे स्वरूप पात्रतेमुळे आपल्याला वास्तविक स्थिती म्हणजे मग्न राहणे. जसे वास्तविक अवलिया पुरुष असतात ऐक ना, असे पुष्कळसे पुरुष आहेत. जसं काल मी तुम्हाला उदाहरण दिलं वसईचं गणेशपूरचं. असे जे पुरुष आहेत अशी स्थिती याला म्हणतात याला स्थिती म्हणतात. ही स्थिती निर्माण प्राप्त होते. आणि एक दुसरी जी ज्ञान पात्रता आहे प्रत्येक देवतेच्या ठिकाणी ज्ञान, सुख, सामर्थ्य, प्रकाश आणि ऐश्वर्य असते. तर त्याच्यामुळे काय मिळते? ज्ञानामुळे काय मिळते? ज्ञानामुळे ज्ञान हे काय ज्ञान पात्रता. एक म्हणजे लेप पात्रतेमुळे मनुष्य आपलं लेप पात्रतेमुळे मनुष्य मिळतो, स्थिती पात्रतेमुळे स्थिती मिळते आणि ज्ञान पात्रतेमुळे आपल्याला वास्तविक ज्ञान मिळते. अशा 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टी आहेत. मग ह्या ज्या 3 गोष्टी आहेत या देवतेच्या ठिकाणी होतात. मग देवता ज्या असतात देवते हे सहेतुक आहे. आता निर्तू जर क्रिया घडली तर आपल्याला वास्तविक त्याचा चांगला फायदा होतो. म्हणजे भजनाधिकार चांगला मिळेल. उदाहरणार्थ अर्जुनाला विश्वदेवतेच्या ठिकाणी विश्वेच्या ब्रह्मांडाच्या ठिकाणी वाटते विश्वेच्या ज्ञान विग्रहाच्या ठिकाणी अर्जुनाला विश्वेच्या ज्ञान विग्रहाच्या ठिकाणी भजनाधिकार घडला होता. म्हणून अर्जुन कसा होता? दशावधानी प्रज्ञेचा पुरुष निर्माण झाला. एकाच वेळेला सांगितलं तुम्हाला एकाच परत नाही सांगितलं. म्हणजे अशा तऱ्हेने वास्तविक त्या आपल्या निर्तू क्रिया असा फायदा होता. आता हे जे 3 प्रकार सांगितले ज्ञान, आपलं स्थिती, आणखी लेप आणि ज्ञान. आता काय उदाहरणार्थ आमचे दादोस होते. दादोसाला यक्षिणीची स्थिती झाली होती म्हणजे त्याला यक्षिणीच्या ठिकाणी वास्तविक भजनाधिकार घेतला होता. म्हणून आमच्या देवाच्या माध्यमातून त्याला वास्तविकची स्थिती झाली. जर देवतेपासून झाली तर आमच्या देवापासून नंतर झाली देवतेपासून जाईल. पण म्हणून काय झालं काही दिवसांनी ते वास्तविक बहीण होता खाद्यपदार्थामुळे
गोड पदार्थ खायचे, आपल्याला जिलेबी पाहिजे, मला बासुंदी पाहिजे, मला अमुकच पाहिजे, असं वास्तविक लोकांच्या घरी भिक्षा मागायला जाता असं अशा पद्धतीत मागणी केली. तर त्याच्यामुळे त्याची ती विद्या, त्याची ती स्थिती काय झाली, मयित्व त्याला म्हणून ती स्थिती गेली. म्हणजे देवतेपासून जर स्थिती झाली तर ती काय होते, जाते. पण तीच स्थिती आमच्या देवापासून जर झाली तर मात्र जात नाही. हे हो जाणे पण जाऊ नये. मग दुसऱ्याला म्हटलं होतं की बाळा मला हे नको आहे, मला हे स्थिती नको आहे, जाऊ दे. मग देवाने त्याला पत्र घातली की 7 कुमारिका आहे, 7 कुमारिकांना तुम्ही भोजन झालं, तुमचं जे तुम्हाला दिलं आहे तुम्ही भोजन. म्हणण्याचा मुद्दा असा की वास्तविक देवतेपासून होणारी स्थिती जाते आणि परमेश्वरापासून होणारी स्थिती जात नाही. हे फक्त आमच्या श्रीचक्र स्वामीचे वैशिष्ट्य आहे. हे हो जाणे पण जाऊ नये. आता शेवटचं वैशिष्ट्य कोणतं राहिलं, पहिले ब्रह्मांडी वेद हो, पहिले ब्रह्मांडी वेद, दैवीचा घवघवाट, कृपेचे बाहुल्य, विचारूत्वरचा स्वीकार, ज्योत धरणाचे व्यसन आणि हे आयुष्याचे योग्यगती, योग्याची परमेश्वर ज्ञान देती आणि हे हो जाणे पण जाऊ नये. आणि हे 6 प्रकार. 7वं वैशिष्ट्य आमच्या श्रीचक्रांचं कोणतं आहे, पहिली ब्रह्मांडी वेद. पहिली ब्रह्मांडी वेद कसा, येथे वास्तविक चर्चा चालली आहे, येथे आपली धर्मचर्चा चालली आहे. धर्मचर्चेमध्ये आपण श्रीचक्राचं वैशिष्ट्य इतर लोकांना सांगतोय की आमचा श्रीचक्र असा आहे, आमचा श्रीचक्र कसा आहे, त्याचं इतकं सौंदर्य, इतकं भव्यपण आहे, इतर अवतारापेक्षा श्रीकृष्ण चक्रवर्तीपेक्षा आमचे श्रीचक्र स्वामी अतिसुंदर होते. फक्त यतिमुनीचा वेश असल्यामुळे ते वास्तविक सौंदर्य कोणाच्या उपलक्षामध्ये येत नसे, तरीही लोक आकर्षित होत असत. काल आपण बोललो राऊता विस्मय हो किंवा तो नेनावा रामदेव राजा तो देखील आकर्षित झाला. इतकं सौंदर्य आमच्या श्रीचक्र स्वामीच्या ठिकाणी. म्हणून हे सौंदर्य याची चर्चा आपण करतोय. येथे जर आपण चर्चा केली की श्रीचक्र स्वामी असे, श्रीचक्र स्वामी कसे आहे, श्रीचक्र स्वामी ज्योत धरण स्नेह आहे, यांच्यासारखा अवतार झाला नाही, ही चर्चा जर पहिली ब्रह्मांडामध्ये, हे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाच्या पलीकडे दुसरं ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये वास्तविक जर कोणी जर श्रवण केलं, तिथे वास्तविक म्हणजे त्या अवतारामध्ये तिथे जर कोणी श्रवण केलं त्याला वेद होतो. आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की त्या पहिली ब्रह्मांडामध्ये तेथे जे अवतार असतील त्या अवताराने आपल्या भक्तिजनांना वास्तविक निरूपण करता करता, हा दुसरा प्रकार. पहिला प्रकार तो त्या अवताराने आपल्या भक्तिजनाप्रती धर्मचर्चा करत असताना, धर्मनिरूपण करत असताना सहज या ब्रह्मांडाचा जर उल्लेख केला, या ब्रह्मांडी असा अवतार आहे, श्री चक्रधरासारखा अवतार नाही, श्री चक्रधर आहे असं जर त्या पहिली ब्रह्मांडीचे अवताराने जर असं त्यांच्या मुखातून पहिली हा जो वास्तविक अवतार आहे, ह्या ब्रह्मांडी जो श्री चक्रधर अवतार आहे त्याच्यासारखा वास्तविक अवतार झाला नाही. मग हे जर वास्तविक त्या पहिली ब्रह्मांडीच्या अवताराचे जे भक्तजन आहे त्यांनी जर त्यांच्या काही जर हे शब्द पडले तर त्यांना देखील काय होतो, वेद उत्पन्न होतो. पहिली ब्रह्मांडी वेद म्हणजे श्रीचक्र स्वामींचा पहिली ब्रह्मांडी कोणतं नामोच्चार जरी ऐकला कुणाच्या मार्फत, कोण नाम जरी ऐकलं तरी तो आकर्षित होतो. इतका आकर्षित होतो की वास्तविक जसं तुम्हाला उदाहरण देतो ह्याच ब्रह्मांडीचं की वास्तविक शेषनारायणाची वास्तविक लक्ष्मी नुसतं वर्णन केलं होतं तर ताबडतोब ती आकर्षित झाली आणि आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीबरोबर जायला निघाली. जायला निघाल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तीने आरतीला सांगितलं येऊ नका. अर्जुन काय म्हणतो, येऊद्या, येत असेल तर येऊया आपल्यासोबत तुमच्यासोबत. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती उत्तर दुसऱ्याच्या ठेवायला जायचं त्या तयाची आबुली घेऊन जायचं. ती आबुल्या म्हणजे स्त्रिया, आबुली म्हणजे स्त्रिया. काल शब्द गेला आपला आबुली, वया घाली जाती राहुई आणि आबुल्या घाली जाती माहेरी, असा काल शब्द गेला ना आपल्या घेऊन. तसे आबुल्या म्हणजे स्त्रिया. मग दुसऱ्या ज्या ठिकाणी आपण जातो त्यांच्या त्या स्त्रियांना आपण घेऊन जायचं असं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला शिक्षा पडली. म्हणण्याचा म्हणजे असं त्याला वेद झाला श्रीकृष्ण चक्रवर्तीला, तसा वेद त्या लोकांना होता. माझं बोलण्यासोबत 2 प्रकारे त्या अवताराने जर वास्तविक निरूपण करता जर तो वेद तिकडे गेला की म्हणाल कसा, श्रीकृष्ण चक्रवर्तीपासून फक्त 5 शताब्दीमध्ये वेद होतो एका ब्रह्मांडाच्या. पण श्री चक्रधरापासून पलीकडच्या ब्रह्मांडामध्ये वेद उत्पन्न आवडी होतो. नुसता नामाचा उच्चार जरी केला कोणी इथे तर तेथे वास्तविक वेद होतो. का बरं, का श्रीकृष्ण चक्रवर्तीची जी विज्ञान शक्ती आहे ती फक्त ब्रह्मांडापुरती मर्यादित आहे. आमच्या श्री चक्रधरांची विज्ञान शक्ती त्यांनी वास्तविक सगळे अनंत ब्रह्मांडाच्या ज्या काही वास्तविक शक्ती त्या सगळ्यांचा स्वीकार केला आहे.
म्हणून येथे उच्चारलं आवडीपूर्वक जर उच्चार केला आमच्या श्री चक्रधरांनी श्री चक्रधराच्या नावाचा तर तेथपर्यंत देखील वास्तविक तो वेद उत्पन्न होऊ शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे तेथे वास्तविक अवतार आहे हा पहिला प्रकार कुणी ऐकला नसेल. हा दुसरा प्रकार म्हणजे असा की त्या अवताराने जर वास्तविक श्री चक्रधर नामाचा उल्लेख केला आणि ते नाम जर वास्तविक येथील इतकी महत्त्वी जर सांगता सांगता श्री चक्रधराच्या नामाचा उल्लेख केला तर तिथल्या ब्रह्मांडातील लोकांना आकर्षित होत आहे. हा पहिले ब्रह्मांड आहे. असे सप्त विशेष ज्याप्रमाणे श्री दत्तात्रय प्रभूच्या ठिकाणी 11 किंवा 12 विशेष आहेत विलक्षणता आहे तशी आमच्या श्री चक्रधर स्वामीच्या ठिकाणी ही सप्त विलक्षणता आहे. 7 प्रकारची विलक्षणता याला विलक्षणता म्हणा किंवा याला काय म्हणा 7 विशेष पण सप्त विशेष आहे. या सप्त विशेषांचं वैजा कवच आपण वाचलं आपल्याला आहे. सप्त म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या हे सप्त विशेष आपण डोळ्यापुढे जर ठेवले तर तुम्ही श्री चक्रधराच्या नामावरून तुम्हाला किती वास्तव ढाळण्याचा प्रयत्न कोणी केला. अन्य संप्रदायी लोकांनी किती तुम्हाला म्हटलं की आमचे हे थोर आहेत आमच्या ह्या देवता थोर आहे अमुक थोर आहे तरीही ही प्रचिती जर तुमच्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झाली असेल तुमच्या अंतःकरणात जर ठसलं असेल तर वास्तविक तुम्ही त्याच्याकडे त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकणार नाही त्या वश होणार नाही. म्हणून ही तर देवता पुरुष परमेश्वर हे देवता पुरुष हे आपलं होती तर तिथे वास्तविक म्हणून जायचं नसते आपण. कारण ते सांगतात आपल्याला की आमच्याकडे तुम्ही या आम्ही वास्तविक तुम्हाला कैवल्य देऊ पण ते तुमच्याकडे कैवल्य नाही कैवल्य प्रदान करू शकत नाही. म्हणून आमचा अवतार हा अशा पद्धतीचे आहोत. आम्ही आमच्या अवतारावर का श्रेष्ठ आहे आमच्या अस्थिबरोबर आम्ही का श्रेष्ठ आहे कारण आमची अस्थिबरी आमच्या वास्तविक कोणी दिलेली आहे ज्याच्या ठिकाणी सप्त विशेषणे आहेत त्याने आम्हाला ही अस्थिबरी दिलेली आहे. एकदा काय झालं की आमच्या वास्तविक भट्टवास आणि नाथोवास आणि भट्टवास या दोघांना वास्तविक पाठवलं. बाईसाला सांगितलं थोडे यांना भिक्षा द्या आणि त्याप्रमाणे हे गेले गंगेवर गेले तिथं वास्तविक आणि ज्यांनी विधी दिला स्वामींनी की तुम्ही आता जा तुम्ही गेल्यानंतर काय करा एक घास स्वतः घ्यायचा एक घास तुम्ही जमिनीवर ठेवायचा एक घास जमिनीवर ठेवा एक घास तुम्ही घ्या. भट्टवासाने त्याच वेळेला उत्तर दिलं काय आम्ही आमच्या स्वामींनी लिहिलेले जे अन्न आहे ते अन्न आम्ही भूमीवर ठेवणार नाही आम्ही हातावर ठेवू म्हणजे अहो दुसऱ्याने सांगितल्यानंतरही वश होत नाही पण प्रत्यक्ष ज्या अवतारापासून बोध झाला त्या अवताराने सांगितलं तरीही वास्तविक त्याच्यावरती तिथे ढळ नाही. दुसरं उदाहरण उद्धव देवाला वास्तविक श्रीकृष्ण चक्रवर्ती आज्ञा म्हणून आले होते नाही का म्हणजे पण ते केव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीची आज्ञा श्रीकृष्ण चक्रवर्ती करताच मोडली होती म्हणून त्यांना वास्तविक क्षमा आहे. तसं आपल्या हे सावळीवरून वास्तविक जायच्या देवाला जाताना कोण देवाने सांगितलं बसा घोड्यावर श्री चक्रधर स्वामींची आज्ञा देमतीने मोडली श्रीकृष्ण चक्रवर्तीची आज्ञा उद्धवदेवाने मोडली. पण कशाकरता मोडली अविधी होऊ नये आणि आपलं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य देवाचा असा बद्दल अतिक्रमण होऊ नये याकरता वास्तविक ही आज्ञा मोडली नाही. तसं वास्तविक आपण हे जे वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्याच्या आधारे आपण श्री चक्रधराच्या शिवाय दुसऱ्या अवताराला भेटू शकत नाही. म्हणजे दुसऱ्या अवताराला म्हणजे इतर जे अवतार असतील 12 अवतार असतील 16 अवतार असतील यांना आपण भेटू शकत नाही का. जसं सांगितलं एखादं कोणीतरी म्हटलं तर स्मृतीमध्ये आहे एक स्मृती ती भट्टवासला म्हटलं एका बाईने की तेथे वाजते पैशांना अमुक वाजते पिंजऱ्यामध्ये पोपट आहे तो ईश्वर अवतार आहे तर तेथे आम्ही जाऊ का मग तेथे वाजते भट्टवासला सांगितलं तो वाजते आपल्याला विहिला नाही. विहीन हे म्हणजे आज्ञा करणे ज्यामध्ये वास्तविक श्री चक्रधर स्वामींनी आपला होता विहीर आहे म्हणजे विधी सांगितला आहे तुम्हाला सांगितलं आहे आज्ञा केलेली आहे तेथेच वास्तव्य पण जायचे दुसरीकडे जायचं नाही. जरी तो वैश्वास स्वरूप आहे तरी तेथे आम्हाला कोणत्याही प्रकारचे करुणा नाही कोणत्याही प्रकारची तिथे सेवा करण्याची आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त सांगितले. म्हणून श्री चक्रधर स्वामींची जी सेवा करायची असेल अशा पद्धतीने आपण करायची. आता दुसरा प्रकार असा जो धराचं विश्वास सांगितलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत जे विहिलेलं आहे तेथेच आपण करायचं. आता पुढचा प्रकार आपल्याला असा घ्यायचा आहे आपली नामाचे 10 करायचे आपल्या गोष्टी लवकरात लवकर झाल्या पाहिजे. नामाचे 10 प्रकार आहेत नामे वेद नामे बोध नामे अनुसरण नामे स्मरण नाम सगळे नरोपरी नाम वाजवतारी नामे टिकणारी नाम सह्याद्री नाम प्राप्ती हे 10 गोष्टी आपल्या ह्या ठरलेल्या वेळेमध्ये कशाची आपल्याला पार पाडायच्या. तत्पूर्वी एवढी गोष्ट मला सांगायची आहे
की नामाचं जे वास्तविक जे नाम आम्हाला सांगितलं आहे, श्रीकृष्ण चक्रवर्तीने वास्तविक त्यांच्या भक्ताला नाम सांगितलं, आमच्या श्री चक्रवर्तीने आम्हालाच नाम सांगितलं आहे. याला म्हणतात विहित अवतार. विहित केले आम्हाला. विहित केले म्हणजे आज्ञा केली तुम्हाला वास्तविक हे हा विधी सांगितला आहे. आता विधी ह्या शोधापेक्षा हा विधी तुम्हाला सांगितला आहे. कोणता विधी सांगितला आहे? की तुम्ही वास्तविक आम्ही जे वास्तविक जो विधी तुम्हाला सांगितला आहे त्या विधीप्रमाणे तुम्ही नामस्मरण करा. नाम दोन प्रकारचे, एक नियत प्रकाराचे आणि एक नियत स्वीकार आणि एक अनियत स्वीकार. लक्षात घेत थोडंसं अवघड विषय थोडा. नियत स्वीकार म्हणजे ज्याला असा कस लावायचा आपण विहिले, मानिले आणि ते अवतारी उच्चारले, आणखी असे जे 4-5 प्रकार आहेत आणि स्वीकारिले असे ज्या 4-5 प्रकार आहेत. या सगळ्या 4-5 प्रकारांनी ज्या नामाला कस लागेल ते नाम आपण स्मरणाला घ्यायचं, त्या नामाचं आपण स्मरण करायचं. आता पहा, विहिले आमच्या श्री चक्रवर्ती स्वामींनी आम्हाला प्रतिष्ठानी श्री चांगदेव राहुल गोसावी यांची चरण हे नाम विहिले. महादर्शने पुसली होती ही जी गोसावी जे गुरु पाहत असतील आम्ही काही करायची सांगितलं का तुम्हाला कालपुरामध्ये नाही का आम्ही काही करायची म्हणून देवाने सांगितलं की तुझी वास्तविक देशे देखील देशे आहे. आणखी काही करायची आणि काही करायची आणखी आम्ही काय करावं मग येतीच्या नामाचं स्मरण करावं. मग कोणत्या नामाचं स्मरण करावं असं मग सांगितलं की प्रतिष्ठानी श्री चांगदेव राहुल गोसावी. मग आणखी एक प्रकार असं सांगितलं की आणखी काय काय करावं म्हणून वास्तविक नाम सांगितलं, नामाचं स्मरण सांगितलं. मग नामाचे प्रकार यापेक्षा वास्तविक नाम एक प्रकार नामामध्ये वास्तविक काही किती भेद म्हणून मग स्वामी सांगितले विहिले, मानिले, स्वीकारले आणि ते अवतारी उच्चारले आणि अजून स्वीकारले अजक्त होऊन स्वरूप आणि अजून नामाचा सुद्धा अजून स्वरूप नामाचा सुद्धा ज्या नामाचा स्वीकार असे परमेश्वर अवतार जेव्हा घेतात, अजून परमेश्वर जेव्हा अवतार घेतात त्यावेळेला नामासह घेतात. मूर्ती कुठे घ्यायची, कुणाच्या उभी जन्म घ्यायचा हे पाहायचं. त्याचबरोबर कोणत्या नामाने वास्तविक तिथे आपण पहिला जन्म घ्यायचा. याला म्हणतात हे नियत नाम. म्हणजे ज्या नामाला 5ही प्रकार आहेत. अर्धत्तून वास्तविक स्वीकार त्यालाही कस लागला पाहिजे. हे अर्धत्तून वास्तविक स्वीकार आहे का, श्री चांगदेवराव हे नाम स्वीकार आहे का, हा कस लावायचा. दुसरा वास्तविक मानिले म्हणजे वास्तविक पांड्याला स्वप्नी जाणवलं नाही का, पांड्या स्वप्नी नाम स्वीकार. तर ते जे नाम पांड्याला पण तर ते वास्तविक जेव्हा बैसराने विचारलं, बैसराने सांगितलं हो भाई आम्ही श्री चांगदेव द्वारावरती श्री चांगदेव. म्हणजे अशा प्रकारे स्वीकारले, मानले आणि विहिले म्हणजे आता मागं सांगितले त्याप्रमाणे विहिले. तसेच आणखी अवतारी विचारले. आणखी अवतारी म्हणजे श्री प्रभूंनी आमच्या नामाचा, आमच्या गोसाव्यांच्या नामाचा स्वीकार केला ते सांगितलं. कोणतं सांगितलं हा ये श्री चांगदेव रावळाची आधी मा. जेव्हा हंसराजा बाईसा हंसराजा महाराजा हे जेव्हा रुद्रपुरा गेल्या त्यावेळेला श्री प्रभू हर्षित होऊन काय म्हणतात, ये श्री चांगदेव रावळाची आधी मा. म्हणजे आश्चर्य वाटतं. श्री चांगदेव रावळांची आधी मा म्हणजे श्री चांगदेव नामाचा अवतार आणि त्या अवतारा म्हणजे श्री प्रभूने स्वीकार केलेला. ध्यानात आलं का. तसं ज्ञानशक्ती ज्यावेळेस स्वीकारली त्यावेळेस श्री चक्रवर्ती नामाचा स्वीकार केला. पण ज्यावेळेला स्मरण करायचं आहे आम्हाला त्यावेळेला हे सांगितलं हे श्रीचा आणि ते अवतारी विचारले याचा एकच लावल्यानंतर श्री चांगदेव रावळाला नावाला लागतो. आता विहिले, मानिले, स्वीकारिले आणि ते अवतारी विचारले असे जे प्रकार हे सगळ्या प्रकारांनी वाचले. ज्याला कस लागेल ज्या नामाला त्या नामाला विहित नाम म्हणायचं, नियत नाम म्हणायचं. त्या नामाचं आपण स्मरण करायचं आहे. आणि अनियत नामं कोणते. उदाहरणार्थ साळबडीच्या पहाडामध्ये वास्तविक ते भिडले लोक देवन्य म्हणायचे. आमच्या भुणेबाईया मौनदेव म्हणायचे. तिकडे घोमरदेव म्हणजे राव आपले आता हे कालचं तुम्हाला हे सांगितलं नाही प्रसंग सांगितलं. राहिया भेटी पाठवधार राहिया भेटी घोमरदेव त्यानावर घोमरदेव आहे. तर ही जी अशी जी नामं आहे देवन्य घोमरदेव किंवा वास्तविक आता इतक्यात बोलल्याप्रमाणे जी जी नामं असतील ती कशी आहे अनियत आहे. म्हणून त्या नामाचं स्मरण करणे त्याच नामाचं स्मरण करण्याने आपल्याला साध्यपद योग्यता होत नाही. आणि आपल्याला साध्यपद योग्यता कशी करता पाहिजे. ईश्वर प्राप्ती करता आपण स्मरण करतो. एक गोष्ट ध्यानात ठेवायची. ज्ञानमोचक जास्तीमोचक स्मरणमोचक कुठे म्हटलं का.
स्मरण मोचक असं कुठं म्हटलं का? नाही म्हटलं. का म्हटलं नाही? कारण स्मरण सर्व काय करायचं असतं. अटनी स्मरण, विजनी स्मरण, भिक्षास्थानी स्मरण, भोजन स्थानी स्मरण, प्रसाद सेवा करताना स्मरण आणि निद्रास्थानी स्मरण. सर्व ज्या 7 विधी आहेत अप्राप्तीच्या, अप्राप्ती नेहमी तिथे दुसरे म्हणजे असे नसते. अप्राप्ती ते 7ची पदार्थांची 7 पदार्थ: स्थान, प्रसाद, भिक्षू, वासने, आणखी ईश्वर, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम. या पदार्थांची आपण काय करायची? अप्राप्ती भावायची. अप्राप्ती म्हणजे मला स्थान हे अमुक अमुक स्थान कधी नमस्काराला मिळेल, मला अमुक अमुक प्रसाद कधी नमस्काराला मिळेल, मला हा भिक्षू या भिक्षुकाकडून 2 गोष्टी कशा ऐकायला मिळेल, या वासनिकाकडून मला कधी कधी ऐकायला मिळेल. तर स्थान, प्रसाद, भिक्षू, वासनिक आणि हे शास्त्र, ईश्वर, ईश्वराची मला कधी वास्तविक भेट होईल आणि शास्त्र मला वास्तविक कधी ऐकायला मिळेल. तसंच ईश्वराच्या नंतर प्रेम, मला ईश्वराचं प्रेम कधी मिळेल. आणि केव्हाही माणसाने हे पण अप्राप्तीच्या टीकेला, आचारस्थळामध्ये अप्राप्तीच्या टीकेला हा पक्ष आहे. स्थान, प्रसाद, भिक्षू, वासनिक, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम. हे 7 आहेत. 7 पदार्थ आहेत. हां, तर हे आहे, हे 7 पदार्थ आहेत. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू, वासनिक भिक्षू, इथे वासनिक भिक्षू आहे. आणखी शास्त्र आणि ईश्वर आणि प्रेम. म्हणजे शेवटी आपल्याला प्रेम मागायचं आहे. प्रेमाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. आणि अगदी सुरुवात कशापासून आहे? स्थानापासून. काल आपण बोललो की स्थान जर नसतं तर आम्हाला कोणी विचारलं आणि आधी स्थान आहे, जास्ती स्थान. हे जे 7 पदार्थ आहेत त्यात आमचं ईश्वर आहे. त्या ईश्वराचं वास्तविक जे नाम आहे, अशी जी नियत नाम आहे, त्या नियत नामाचा स्वीकार आपण करायचा आहे. त्या नामाने आपलं स्मरण करायचं आहे. नियत नामाने हे करायचं, आपलं स्मरण करायचं आहे. उदाहरणार्थ देवन्य, कोमट देव आणि किरकिर भिल्लांच्या ठिकाणी जात असताना ते वास्तविक श्री चक्र सण इतके आकर्षित झाले होते. ते भिल्ले लोक, गोंड भरायचे लोक इतके आकर्षित झाले होते. जर दिसले नाही तर किरकिर, कुठे गेले आमचे श्री चक्र गोष्ट, आमचे देव कुठे गेले? त्यांची ती भाषा किरकिर. आणखी देवन्य म्हणजे हे जे गोमट देव, आणखी परत तुमचं मौन्य देव, असे जे काही जे प्रश्न आहेत, अशी जी नावं दिलेली आहेत, ही जी नावं दिलेली आहेत, या नावांना नियत नावं मिळायची आणि ह्या नावाने आपल्याला स्मरण करायचं नाही. स्मरण करायचं नाही म्हणजे ही नामं आपल्याला स्मरण जर केलं त्याने साध्यपद योग्यता होत. आपल्याला साध्यपद योग्यता कशा करता पाहिजे? योग्यता 2 प्रकारची, एक साधनपद योग्यता, एक साध्यपद योग्यता. साध्यपद योग्यता कशा करता पाहिजे? ईश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून. ईश्वराची प्राप्ती होण्याकरता आम्हाला ज्ञानमोचक, दास्यमोचक आणि स्मरणही करायचं. स्मरण सांगितलं नाही याचाच अर्थ स्मरण करायचं नाही असं नाही. स्मरण सर्व काय करायचं? मगच नाही म्हटलं तुम्हाला. अटनी स्मरण, विजनी स्मरण, भिक्षास्थानी स्मरण, अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी स्मरण आहे. म्हणून स्मरण मोचक सांगितलं नाही. पण ज्ञानापेक्षा, दास्यापेक्षा काय कोणतं श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे? स्मरण श्रेष्ठ. स्मरणाने साध्यपण योग्यता होते. स्थान नम जर केलं, भिक्षुकाची सेवा जर केली, स्थानाची सेवा केली, प्रसादाची सेवा केली, याच्यामुळे आपल्याला काय होईल? साधनपरी योग्यता होते. साधनपरी योग्यता होते. स्थान, प्रसाद, वंदन केल्यानंतर किंवा कोणालाही वास्तविकता आपण जर दंडवत नाही केला, वासनिकाला दंडवत केला किंवा वास्तविक भिक्षुकाला दंडवत केला, प्रत्येक क्रियेचं दैवराजी ही विशेषता आहे. आपल्या परमार्गाची, आपल्या वास्तविक संप्रदायाची वैशिष्ट्य आहे, ही विशेषता आहे. प्रत्येक क्रियेचं एक एक गुंत स्वतंत्र आहे. प्रत्येक क्रियेची योग्यता आपल्याला स्वतंत्र लागते. दर्शन जर झालं तर योग्यता तुम्हाला झाली. कोणती योग्यता? साधनपर योग्यता. साधनपर योग्यता आणि साध्यपर योग्यता याच्यामध्ये फरक कसा? मग थोडक्यात सांगू देतो मी. साधनपर योग्यता म्हणजे अशी की वास्तविक जे आम्ही जी इष्टक्रिया आम्ही श्रीचक्राला करता करू, त्या इष्टक्रियेने आम्हाला साधनपर योग्यता लागते. म्हणजे आम्हाला आमचं शाब्द ज्ञान चेंज होते. आम्हाला आता आपण सगळे शाब्द ज्ञानामध्ये प्रवेश करणारे आहोत, करणारे सगळे साधू आहोत, आपले सगळे लोक आहोत. शाब्द ज्ञानाच्या काठावर, अलीकडच्या काठावर कोणाला वेद झाला आहे, कोणाला बोध झाला आहे, कोणी वाचले नुसते दर्शनीय आहेत, आवड आहे फक्त. अरे इतर पंथापेक्षा हा पंथ चांगल्या आहे बरं का,
असे आहे. त्यांना वेद नाही, बोध नाही, काही नाही, पण इतकं मात्र म्हणतात इतर संप्रदायापेक्षा हा संप्रदाय चांगला आहे, हिंसत आहे, अहिंसत आहे, कोणत्या लोकांची देणे घेणे नाही, कोणाची निंदा नाही, स्तुती नाही, काही नाही, अशा तऱ्हेची भावना करणारे जे लोक आहेत हे सर्व लोक कसे आहेत की हे सर्व लोक दर्शनी दर्शनी तर हे सगळे लोक आहेत की या सगळ्या लोकांना वाटतं नुसतं मी दर्शन केलं, नुसतं तुम्हाला दर्शन जरी झालं तरी तुम्हाला त्याचं गुमतं, नुसतं तुम्ही दंडक केला तरी तुम्हाला वाटतं त्याचं गुमतं. प्रत्येक क्रियेचं वेगळं वेगळं गुमतं आहे आणि हे वेगळं वेगळं गुमतं कशाला पोषक आहे? साधन चेरी घेण्याकरता. हे शाब्दज्ञान आपण वाटते जे आपल्या शाब्दज्ञानी आहोत, आपलं हे शब्द आपल्याला जे ज्ञान झाले हे ज्ञान जास्तीत जास्त वृद्धिंगत व्हावं, जास्तीत जास्त वाढावं, त्याकरता ह्या गोष्टी आपल्याला फार उपयुक्त आहे. म्हणून खान देखील श्रेष्ठ आहे, प्रसाद श्रेष्ठ आहे, भिक्षू श्रेष्ठ आहे, सगळे 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 श्रेष्ठ आहे. माझ्या श्री चक्रधाराला एक एक वेद म्हणतो देखील काय आहे? श्रेष्ठ आहे. अशा तऱ्हेची भावना केल्यानंतर आपल्याला वास्तविक साधन परियोग्यता होते. एकीच्या संबंधात गेले ते तुले ओटे गोटे आधी करून तुम्हाला नमस्कारणी येते का? आमचं सूत्र आहे. नुसतं परमेश्वर जरी नाही, परमेश्वराचं सान्निध्य आपल्याला नाही, सन्निधान नाही आहे, तरी पण वास्तविक आपल्याला कोणतं सन्निधान आहे? कोणतं सन्निधान आहे? कशा सन्निधान आहे? वचनाचं सन्निधान आहे. आमचा सूत्रपाठ हे ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्या माऊली मय माखल्याचे भुये या ब्रह्मविद्येचं एक एक सूत्र इतकं आहे की कुठं वाचते. याचाच आमच्या वाडवडिलांनी, आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या आचार्यांनी सांगितलं की ह्या सूत्रांचा गैर ठिकाणी उच्चार करू नये, इतकं जपले त्यांनी. आज आम्ही वाचतो प्रत्येक ठिकाणी उच्चार करतोय आणि म्हणून त्यांची योग्यता आणि आमच्या योग्यतेत महदंतर आहे. जुने लोक जे आमचे होऊन गेले, जुने आमच्या जे आचार्य होऊन गेले, जे आचार्य होऊन गेले, मोठमोठे बिलकर बाबा, काही कल्लूरकर बाबा आणि त्यांच्या गोष्टी धगेपूरकर बाबा, असे मोठमोठे जे परंपरेने भट्टवाद, कविशरवाद, परशुरामवाद, केशवराजवाद, दामोदर पंडित असे जे मोठमोठे लोक होऊन गेले, त्या लोकांची जाण होती. त्या लोकांची जाण जेवढी असेल त्याचा एक अंशही आपल्यात नाही आहे का? नाही. म्हणून त्यांच्या पायाच्या नखाची बरोबरी देखील आपण करू शकत नाही. असे जे लोक आहे म्हणून ते जपत होते सूत्राला, प्रत्येक सूत्र जपून वापरत होते. अल्पाक्षरम संगीतम सार असतो आणि त्यांच्या सूत्र विरोध दूर असं हे सूत्राचं लक्षण आहे. आणि ह्या सूत्राच्या लक्षणाप्रमाणे आमच्या श्री चक्रधारांची जी सूत्र आहे, उदाहरणार्थ आचार्य योग्यता विचारी दृढता, एक उदाहरण घेऊ आपण त्याचं सूत्राचं. आचार्य योग्यता विचारी दृढता हे सूत्र इतकं मौलिक आहे, इतकं मूल्यवान आहे, इतकं वास्तविक महाग आहे, त्याचा भट्ट्या ठिकाणी वापर करता येत नाही. त्याच्यात किती अर्थ कितीतरी अर्थ आहे, कितीतरी आचारामध्ये सगळी अस्थी बरी आली आणि विचारामध्ये सगळं विचारस्थळ आलं, लक्षण आलं, सगळे सूत्र समावतात त्यामध्ये. आणि सांगताना आमच्या स्त्रीच्याकडं स्वामी कसं सांगितलं? विचारे योग्यता विचारे दृढता आचार्य योग्यता असं म्हटलं का? नाही म्हटलं. कसं म्हटलंय? आचार्य योग्यता विचारे दृढता. पहिल्या प्रथम विचार सांगितला नाही, पहिल्या प्रथम आचार सांगितला. बाबांना तुम्ही वास्तविक मोठी ऐकता, बाबांना तुम्ही ज्ञान काढता, तुम्हाला वास्तविक सूत्रवाद घोगता, काही ते पाठांतर करता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आचरत ज्ञान काढावे. योग्य आचरत ज्ञान काढावे. आचरण करता करता वाटते तुम्ही पाठांतर करा. नुसतं पाठांतर केलं, आचरण जर काहीच नसेल तर काही फायदा नाही. आचरण जर करता पाठांतर नसेल तर काही नाही. दोन्ही गोष्टी पाहिजे. पण त्या दोन्ही गोष्टीमध्ये प्राधान्य कशाला आहे? आचरणाला. म्हणून सूत्रपाठात आमच्या देवाने काय झालं? आचार्य योग्यता विचार ही सूत्रे अत्यंत मौल्यवान आहे. म्हणून ह्या सूत्रांचा भट्ट्या ठिकाणी विचार करायचा. तर प्रत्येक सूत्र तुम्ही मुखातून जर व्यवस्थित केलं, पारायण केलं, त्याचं देखील तुम्हाला गोम ठेवा. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही वाचली श्री चक्रधर स्वामींची जर जी आठवली त्याचं तुम्हाला वेगळं गोम ठेवा. ते कशा करता सांगितलं नाही? हे तिच्या संबंधा गेले ते तुझे ओटे आले की तुम्हाला नमस्कार निघा. स्थान नमस्कार केल्यानंतर तुम्हाला जी योग्यता लागते त्या योग्यतेला काय म्हणायचं? व्याख्या आहे. त्या योग्यतेला काय म्हणायचं? साधनपर योग्यता. हे आम्हाला जे ज्ञान झालेलं आहे, आमच्या भाग्याने म्हणा किंवा दैवी कृपेने म्हणा, ते तुम्हाला मला जे ज्ञान झालेलं आहे, हे ज्ञान कोणतं आहे? शाब्द ज्ञान. आपल्या शाब्द ज्ञान झाले नाही. शाब्द ज्ञानाच्या एकदम बालवर्गात एकदम खाली एकदम KG कोणते ते आहे ना, त्याच्यामध्ये आपण आत्ताशी आहोत. आपल्याला शाब्दज्ञान व्हायचं आहे. ते शाब्दज्ञान चरित होण्याकरता आपल्याला प्रत्येक वासनिकाचं दर्शन घेणं आवश्यक आहे.
प्रत्येक साधूचं दर्शन घेणं आवश्यक आहे, प्रत्येक स्थानाचं दर्शन घेणं आवश्यक आहे. तर जिथे जिथे स्वामींच्या लीला झाली असते ते प्रत्येक स्थान वरती आपण प्रत्येक स्थानाचं वास्तविक दर्शन घेणं आवश्यक आहे, त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि जे जे वस्तू अधिकरण आहे त्या अधिकारांचं देखील चिंतन करायचं. जे जे अधिकरण तुम्ही पाहिले असतील, तुमच्या पाहण्यामध्ये जे जे अधिकरण असतील ते अधिकरण डोळ्यापुढे आणायचे. डोळ्यापुढे आणायचे. प्रतिबिंब दिसतात की स्थान, तुम्ही स्थानावर डोंबिवलीला गेल्यानंतर काही डोंबिवलीचा उठात माल दिसेल, पैठणला गेल्यानंतर आबासाहेबांचं मंदिर दिसेल, बाबासाहेबांचं मंदिर डोळ्यापुढे दिसेल. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर रुद्रपूरला गेल्यानंतर श्री गोवाचा राजमहल दिसेल, नाही का. आणि जाईच्या देवाला गेल्यानंतर जाईच्या देवाचं मंदिर. म्हणण्याचा मुद्दा असा, आपण या मनाचा वेग असा आहे, मन इतकं वेगवान आहे ते कुठेही जाऊ शकते. म्हणून या मनाने वास्तविक फक्त कुठेही जाऊ न देण्यापेक्षा, अनिष्टक्रियेकडे प्रवृत्त होऊ न देण्यापेक्षा इष्टक्रियेकडे जास्तीत जास्त मनाला आपण काय करायचं, प्रवृत्त करायचं. जर अनिष्टक्रियेचा उल्लेख आपल्या मनामध्ये आला, त्या उल्लेखाचा परिहार विषय व्यवस्थेने करायचा. की आजपर्यंत मी वाचले असा विषय बोलला आहे, अनंता स्थिती वास्तविक मी ह्या विषयाचे स्रोत केले आणि ह्या विषयापासून मला स्त्रीच्याकडून उतरावला आहे, मला परमेश्वर उतरावला आहे. परमेश्वराची प्राप्ती झाली नाही, साधनपदी योग्यता झाली नाही, सत्यपदी योग्यता तो मुळीच झाली नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या विषयाचा त्याग करायचा. हे आपल्या मनाने काय करतं, विषय व्यवस्था समाधान करून घ्यायचं. विषय व्यवस्था करू जाणे याशी ऐकू पुराण भागवत. आणि पुराण भागवत जे असते ना ते ऐकण्याकरता विषय व्यवस्था करण्याची आपल्यामध्ये काय असावी, एक धमक असावी, कॅपॅसिटी असावी. जसं महद ऐसे वाटते देवी सकाळच्या वेळेला दक्षिणा गेली आणि सगळ्या बायांनी वाचले अलंकार रेल्वे नसते वाचली, त्यांनी चांगले चांगले कपडे वाचले नसते बायांनी, पुरुषांनी सगळ्यांनी नखा वगैरे वाचले, सुवर्ण अलंकार ते सगळे पाहिले. दक्षिण येत होती, दक्षिण येता येतं आणि ते पाहिले, फक्त मन मोहरलं तिथं. गोड मन गोड डोळ्याला गोड वाटतं. पटकन आली तिने विश्वाची, हे नरकाची साधी, नरकाची भोपले. आणि हे वाटते नरकाच्या नाही जातील अशी व्यवस्था केली. हे जरी आज वाचते सुद्धार करतात तरी वास्तविक यांच्या ठिकाणी ईश्वर नाही आहे, यांना वाटते ईश्वराचे काही ज्ञान नाही, माहीत नाही. आणि म्हणून ईश्वराचे आचवडे आहेत. ईश्वराची बाजू यांना कळली नाही, म्हणून हे वाटते ईश्वराची नरकाच्या नाही हवी होती. म्हणण्याचा मुद्दा असा की विषय व्यवस्था करण्याची आपल्याला काय पाहिजे, कॅपॅसिटी पाहिजे. आणि विषय व्यवस्था जर आपण करत असू तर तुम्हाला पुराणही वाचता येईल, तुम्हाला भागवतही वाचता येईल. पण भागवत वाचत असताना जरासंधाबेने वास्तविक जरासंधाबेने श्रीकृष्ण चक्रवर्ती पाठवर नाही केले. अरे मग जरासंध परमेश्वर का नाही व्हावा, तुम्ही श्रीकृष्ण चक्रवर्तीला परमेश्वर म्हणता, मग जरासंध परमेश्वर का नाही व्हावा, अशी एखाद्या अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी भावना निर्माण व्हायची शक्यता असते. म्हणून विषयवस्था केली पाहिजे आपण की जरासंध तो जरासंध आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती ते श्रीकृष्ण चक्रवर्ती परमेश्वरचा होता. अशी व्यवस्था विषय व्यवस्था करण्याचं आपल्याला काय पाहिजे, धमक पाहिजे, इच्छा आणि ज्ञान पाहिजे. मग ही विषयवस्था करत असताना तिच्या संबंधाकडे घेतले ओटे अधिकृत तुम्हाला नमस्कार, ते प्रत्येक स्थान आपण नमस्कारायचं. नमस्कारानंतर त्याच्यामुळे आपल्याला काय होते, साधनपदी योग्यता होते. म्हणजे जसं तुम्हाला उदाहरण देतो, पहिलीचा मुलगा आहे, पहिलीमध्ये मुलगा आहे आणि त्या पहिलीच्या मुलाची परीक्षा आहे तो दुसरीमध्ये गेला. म्हणजे पहिलीची जी पात्रता त्याच्यापेक्षा दुसरीची पात्रता त्याच्यामध्ये आली, योग्यता आली दुसरीची पात्रता, म्हणून तो दुसरी गेला. नंतर पुढे वाचायचं तिसरी गेला, चौथी गेला, पाचवीत गेला, 10वीत गेला, 11वीत गेला. म्हणजे 11वीची पात्रता त्याच्या ठिकाणी आली. पात्रता म्हणजे योग्यता. तशी एक गोष्टीची पात्रता आपल्या ठिकाणी येत असते, एक गोष्टीची पात्रता आपल्या ठिकाणी येते, योग्यता येत असते. या योग्यतेला काय म्हणायचं, साधनपूर्ण योग्यता. त्याच्याकरता मी तुम्हाला हे सगळं पसरा मांडला होतो साधा, त्याला साधनपूर्ण योग्यता म्हणायची. तुम्हाला आम्हाला आम्ही जे वाचतो दंडोत करतो, स्थान निमत करतो, तर एक आणखी काही वाचते शास्त्र श्रवण करतो, हे सगळं कशाचं साधन आहे, शाब्द ज्ञान चरित होण्याचं साधन. आलं का, याला म्हणतात साधनपरी योग्यता. आता साध्यपरी योग्यता म्हणजे की वास्तविक ईश्वर व्हावा, तोची भेटावा अशी ज्याने अर्थ केली तो ईश्वर दर्शनाचा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की वास्तविक ईश्वराकरताच वास्तविक जो रडतो पडतो, स्थानाला गेल्यानंतर तेथे ईश्वर मला भेटला पाहिजे, अप्राप्ती भावली पाहिजे, प्रेम मला मिळालं पाहिजे, ईश्वर मला भेटला पाहिजे, वासनाचं दर्शन झालं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वास्तविक कशा होतात, त्याला वास्तविक ती देखील साध्यपरी योग्यताच आहे. पण साध्यपरी योग्यता ही साध्यपरी योग्यतेला पूरक ठरते.
साध्यपद योग्यता कशामुळे मिळते? कशामुळे? हा भेद आहे. इतर गोष्टीने आज तुम्ही आम्ही जे करत आहोत याने साधनपद योग्यता होते आणि स्मरणाने साध्यपद योग्यता होते. स्मरणाने साध्यपद योग्यता होते, ज्ञानाने साध्यपद योग्यता होते का? जास्ताने साध्यपद योग्यता होते का? कोणती योग्यता होईल? साधनपद योग्यता होईल. ध्यानात ठेवा. जास्त वळा जात नाही, सेवा वळा जात नाही. सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपण असंविधानीचे लोक आहोत. असंविधानीच्या लोकांना वास्तविक साध्यपद योग्यता करण्याकरता फार प्रयत्न करावे लागतात. स्मरण करण्याकरता फार आकांड तांडव प्रयत्न करावे लागतात. स्मरण व्यवस्थित होत नाही का? आता मी तुम्हाला सांगितलं, श्री चांगदेवराव नामानं स्मरण करायचं की श्री चक्रवर्ती नामानं स्मरण करायचे. नाना तऱ्हेने वाचते आपलं मन काय होत आहे? भ्रमित होत आहे, संभ्रमित होऊन जाते. हा संभ्रमितपणा काढण्याकरता काही वेळा डोळ्यापुढे घ्यायचं असतात. आता तुम्हाला सांगितलं हे श्री चांगदेवरावांची आदिमा आणि गावचा विचार, हे जे 5 कस आहेत, हे कसोट्या आहेत, 5 कसोट्या. या कसोट्या ज्या नामाला लागतील त्या नामाचं स्मरण करावं आणि त्या नामाचं स्मरण केलं की तुम्हाला साध्यपद योग्यता होते. साध्यपद योग्यता नाही, साध्यपद योग्यता होते. आणि साध्यपद योग्यता, आता हे पुराण तुम्ही ऐकता, हे प्रवचन तुम्ही ऐकता, मी तुम्हाला वास्तविक सांगतो, मलाही वास्तविक गोमतंय, मलाही गोमतंय, तुम्हाला गोमती असं नाही, मलाही गोमती लागते, मला वास्तविक योग्यता लागते. कोणती? साधनपद योग्यता. ही साधनपद योग्यता तुम्हाला लागते, मला लागते. आणि साध्यपद योग्यता स्मरण आहे. मग स्मरण करत असताना नियत नामाचा स्वीकार करायचं, नियत नामाचं वास्तविक स्मरण करायचं. मग नियत नामाचं स्मरण करतं प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसाव्यांची या नामाचं आपण स्मरण करतो. किती वाजले? पावणे 8. किती वेळ झाला? तर 1 तास झाला. काही थोडक्यात सांगायचं म्हणजे साधनपद योग्यता, साध्यपद योग्यता तुम्हाला समजली का? समजली का आपल्याला? ज्यांना समजली त्यांनी हात वर करा. ज्यांना समजली त्यांनी हात वर करा. अरे वा, तुम्हाला माहिती आहे सोमपर्व होतं. सोमपर्व सोमपर्व असताना वास्तविक खूप मोठी यात्रा होती तिथे. पैशाला इतकी मोठी यात्रा भरली होती, खूप मोठी यात्रा. म्हणून भट्टभाषा सर म्हणतात, जा कैवल्य जाण्याचा डांगोरा फिटवा, असं म्हणा. एक कैवल्य जाणी आला असे, तो घाया कैवल्य जाण देत असे. ज्याला पाहिजे असं त्याने असं येथे यावं, आमच्या गोसाव्या येथे यावं. भट्टभाषानं ऐकलं आणि इथून तिथून असेल त्या गंगेच्या किनाऱ्या, या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत ही वास्तविक काय येथे एक कैवल्याने आला असेल, ज्याला कैवल्याने पाहिजे असेल त्यांनी वास्तविक तिकडे यावं. तिथून तिकडे गेले, तिथून इकडे आले. कोणीच आमच्या देवाकडे आले नाही. एक म्हातारा होता आणि जिज्ञासू होता झाला, त्याने हात वर केला. आणि म्हणून कैवल्य जाण्याचा डांगोरा फिरवण्याकरता परमेश्वर मुद्दाम काय करतात? कैवल्याचा डांगोरा फिरवतात, गौंडी फिरवतात. ती कैवल्यान घ्या आम्ही वास्तविक चालता उतरलोय, पण कोणी कैवल्यान घ्यायला तयार नाही. मग एक फक्त म्हातारा आला आणि त्याने सांगितलं मला कैवल्यान घ्या. तसं इथे फक्त एकाने हात वर केला. कोणी हात वर केला? हात वर कोणी केला? करा एकदा हात वर, दिसूया सगळ्या. म्हणजे त्यांना साधनपद योग्यता समजली, साध्यपद योग्यता समजली. असं मी प्रश्न केला होता, साधनपद योग्यता आणि साध्यपद योग्यता कोणाला समजली का? कुणी हात वर केला नाही. समजते सगळ्यांना, पण हात वर करण्याकरता काय करतात? पुढे लाजतात. हे का समजलं काही इतकं स्पष्टीकरण मी केले. म्हणजे ग्रामीण आपल्या ह्या भाषेत, आधुनिक भाषा आणि सरळ भाषेमध्ये मी जास्तीत जास्त स्पष्टीकरण करतोय. मग स्पष्टीकरण केल्यानंतर समजायलाच पाहिजे. निव्वळ महानुभावीय शब्द, पारंपरिक जे आमच्या वास्तविक सांकेतिक शब्द आहेत, त्या शब्दांनी ते शब्द तुमच्या लक्षात येणार नाही. आज आमच्यामध्ये सांकेतिक भाषेमध्ये बोलणारे पुष्कळ आहेत, पण प्रत्येकाला ते समजेलच असं नाही. मग जास्तीत जास्त आधुनिक भाषेमध्ये जास्तीत जास्त स्पष्टीकरण करायचं. म्हणजे काय होते? साध्यपद योग्यता होते, साध्यपद योग्यता समजते, साध्यपद योग्यता समजते.
साधेपणी होता साधेपणी होता त्या दोन गोष्टी वास्तविक झाल्या की वास्तविक परीक्षेत वास्तविक आपलं हे होतं. आता शब्दज्ञान चेंज झाल्यानंतर शब्दज्ञान चेंज झाले की मग नंतर कोणतं ज्ञान प्राप्त होते आपल्याला अपरोक्षात. हे शब्दज्ञानाची परीक्षा तुम्ही पास झाले की तुम्ही अपरोक्षाला पात्र झाले. ही झाली ही कोणती योग्यता राहिली? अपरोक्षाची योग्यता राहिली. आता आत्ता बघा तुम्हाला सांगितलं मी की जी जी क्रिया तुम्ही कराल तर ती क्रिया साधनपरी योग्यतेमध्ये प्राप्त पडते. म्हणजे त्या क्रियेने तुम्हाला साधनपरी योग्यता होते. आलं का? मग येथे वाचले आता हा जो वास्तविक प्रकार आहे साधनपरी योग्यता म्हणजे शब्दज्ञान तुम्ही जे ऐकता शब्दज्ञान पूर्ण चरित झालं. चरित होणे म्हणजे पूर्ण होणे. तर पहिल्या वर्गाचा अभ्यास पूर्ण झाला मग तो त्याला दुसऱ्या वर्गाची पात्रता दुसऱ्या वर्गात सुरुवात. तसं शब्दज्ञानाची योग्यता प्राप्त झाली पूर्ण त्याला अपरोक्षाची साधनपरी योग्यता झाली. जो अपरोक्षाला पात्र होतो ती साधनपरी योग्यता. अपरोक्षामध्ये वास्तविक कर्मशाळा नामुक पुष्कळशा गोष्टी आहेत त्या केल्या की नंतर तो सामान्य ज्ञानाला पात्र होतो. सामान्य ज्ञानामध्ये वास्तविक मनात शाळा नामुक म्हणजे सगळं झाल्यानंतर विशेषाला पात्र होतो. विशेष ज्ञानामध्ये वास्तविक अवेराचं दुःख असतं. अवेराचं दुःख आहे अनंता सुची मूर्ती अन्य ज्ञाने अवतांची चैतन्य पोळली ते अयोग्यता हे दुःखीपासून न असे. ही जी अयोग्यता आपल्याला अनंतासूची आपण वास्तविक श्रीचक्राला कोणत्याही अवताराला आपण काय नाव ठेवतो. हां काही आजही वास्तविक श्रीचक्राला नाव ठेवणारे भरपूर आहेत नाहीत का? नाही असे जे आहेत म्हणजे आपल्या संप्रदायात नाही बाकीचे लोक आहेत कोणी परमेश्वर अवतार म्हणत नाही. ते काय म्हणतील महात्मा. ते काय म्हणतील महात्मा म्हणतील. परमेश्वर अवतार तोच म्हणेल की ज्याला प्रतीती आलेली आहे ज्याला श्रीचक्रधराच्या ठिकाणी प्रतीती आलेली आहे तो कधी श्रीचक्रधराला महात्मा म्हणणार नाही. एक युग पुरुष आहे एक अवतार आहे परमेश्वर अवतार आहे अशी प्रतीती. मग ही जी वाटते अशी जी भावना आहे ही भावना वाढत जाता जाता तो काय करतो अनंतासूची अनंत ज्ञानांची वास्तविक अंतकरणे पोहोचतो. मूर्ती हनन करतो अवतार असतील अवताराचं हनन करतो. असं करतं जी अयोग्यता निर्माण होते त्या अयोग्यतेचं क्षालन कुठं होते फक्त विशेष ज्ञानी आणि त्याचे वाटते की अवेराचं दुःखताला प्रवेश देतात. कारण अनेक सृष्टी वास्तू या नाही केलेल्या अनंतासूची हननाची क्रिया केल्या म्हणून श्रीचक्रधर ज्या अवताराने वास्तविक त्याला ज्ञान दिलं आहे ज्या अवताराने ज्ञान अपरोक्ष ज्ञान सामान्य ज्ञान विषय ज्ञान दिले तो अवतार एकदम त्याला खंती आलेली असते. त्या अवताराने वास्तविक याला दर्शन दिलं नाही दर्शन देत नाही. अनंतास्थिती दर्शन देत नाही. अवेर देतात अवेर करतात अवेर देतात म्हणजे वियोगी राहतं वियोग राहतं त्याला वियोग देतात आणि त्या वियोग दुःखाने तो अधिक कासाळी होतो. ते जे अवेराचं दुःख आहे त्या अवेराचं दुःख तो देव करतो. त्यामुळे वास्तविक त्याच्या ठिकाणी जी अयोग्यता आलेली असते जी हनने केली असतात हननामुळे क्रियेमुळे जी अयोग्यता आलेली असते ती अयोग्यता काय होते नासत जाते. जितकं तुम्ही दुःख कराल जितकं तो विशेष ज्ञाने दुःख करील तितकी त्याची अयोग्यता काय होते नासत जाते. आणि ती अयोग्यता नासत गेली की मग तो वास्तविक अविद्या छेदाला पात्र होतो. अविद्या छेदाला पात्र झाला का त्याची अविद्या छेद होते. अविद्या छेद झाल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते. मग ईश्वर प्राप्ती होते कोणाला ब्रह्मप्राप्ती होते. म्हणण्याचा मुद्दा असा की ही याला साधनपरी योग्यता असतात आणि प्राप्तीला नेणारी योग्यता कोणती साध्यपरी योग्यता. पण केवळ साध्यपरी योग्यता आपण वास्तविक मिळवू शकत नाही संपादू शकत नाही म्हणजे आपण वास्तविक स्वीकारू शकत नाही करू शकत नाही साध्यपरी योग्यता. म्हणून त्या साध्यपरी योग्यतेला पुष्टी कशाने मिळते साधनपरी योग्यते. म्हणून आपल्याला स्थान नमस केले पाहिजे स्थानाला गेले पाहिजे वासनिकांच्या भेटी घेतल्या पाहिजे भिक्षुकांच्या भेटी घेतल्या पाहिजे. मला जिथे वास्तविक प्रवचन होतं ही त्या प्रवचनाचा आधार घेतला पाहिजे त्या प्रवचनाकडे त्यांनी गेले पाहिजे. तिथे पूजा असतील ते पूजेला गेलं पाहिजे. अनेक साधू संतांची दर्शनं घ्यावी. हा साधू वेगळा तो साधू वेगळा असं म्हणण्यापेक्षा विषमभाव ठेवू नका. माझा नामधारक हा सर्वत्र कसा आहे सारखा आहे. तो ज्ञानी असेल पण आमचा वेदवंत जे असलं तो वेदवंत आहे ना ज्ञानी आहे असा फरक आपण करायचा नाही. कारण आपण एकदम पहिल्या पायरीवर नाही पृष्ठभूमीवर आहोत. पहिली पायरी अजून दूर आहे. शब्द ज्ञानाची आपली पायरी ही अजून दूर आहे त्याच्या जिकडे आपण आहोत. म्हणून आपल्याला अन्न घालावे सर्वाभूती पात्र झाले दैवाचे हे जे सूत्र आहे हा जो असे हा जो नियम आहे तो नियम आपण आचरला पाहिजे. हे तेव्हा जेवढे बोलत असेल देवरातीचे आपण देवरातीमध्ये आहोत कर्मराटीमध्ये नाही. कर्मराटीमध्ये संलग्नाची चेष्टा करत असते देवरातीमध्ये संलग्नाची चेष्टा करतो नाही. आता येथे तुम्ही आलात ना जेव्हा तुम्ही प्रवचनाला आलात
तेव्हापासून उल्लेखनुसार झाला मला का वेळ झाली मला जायचं, तेव्हापासून शरीराचे चेष्ट करतो तुमचं काय झालं, प्रतिबंध झालं कोणपर्यंत, येथून जाईपर्यंत. जेव्हा तुम्ही संसार कृत्याच्या संसाराच्या मागे लागत, संसार कर्मामध्ये सुरुवात करत, त्यावेळेला शरीराची चेष्ट निश्चित लागणार. अरे करा म्हणून आतापर्यंत जेव्हा नियत नामाचं स्मरण आणि होतं, अनियत नामाचं स्मरण या भेद दाखवला, आणि अनियत नामाचा स्वीकार हे आपला आठवायच्या त्या गोष्टी, देवज्ञ हे नाम आठवायचं, कीर्ती हे शब्द आठवायचे, कोणेबायांनी वाचलेले मौनदेव गोमदेव असे जे होते ह्या गोष्टी आठवायच्या, वेळा आठवायच्या, त्या वेळाने आपल्याला काही साधन पाहिजे होते, काही एवढी गोष्ट ध्यान ठेवायची. आणि मग नंतर हे जे स्मरण आहे, स्मरणाने मात्र तुम्हाला साध्यवादी होते. मग त्या स्मरणे साध्यवादी वगैरे कशी होते काय ते हे आपण विचार तिथून पुढे आपल्याला 10 प्रकारे 10 छाया आहे ते आपल्याला पूर्ण करायचं नाही का. मग तत्पूर्वी ते काय पूर्ण करायच्या अगोदर ही माहिती तुम्हाला असावी म्हणून तुम्हाला मी मोठ्या थोडक्या शब्दामध्ये हे तुम्हाला तुमच्या पुढे हा प्रसाद ठेवला.